माती अससी मातीस मिळशी. खरोखरच आपण सर्वजण या मातीपासून निर्माण झालेलो आहोत. परमेश्वराने निसर्गामधून माती घेतली, मातीपासून पुतळा बनवला, परंतु या पुतळ्यामध्ये आपला स्वतःचा श्वास टाकला आणि तो पुतळा जिवंत झाला, मनुष्य झाला. देवाच्या प्रतिरूपाप्रमाणे परमेश्वराने आपल्या सर्वांना निर्माण केलेलं आहे. परंतु एक सत्य हेच आहे की जी काही वस्तू निसर्गातून आलेली आहे, ज्या वस्तूचा परमेश्वराने निसर्गातून उपयोग केलेला आहे, ती निसर्गामध्ये जाणे अगत्याचं आहे. त्याचा अंत निसर्गाशीच होत असतो. आणि जे काही परमेश्वरापासून आलेलं आहे ते परमेश्वराकडे परत जात असते. म्हणजेच आपलं शरीर हे मातीपासून झालेलं आहे आणि मृत्यूनंतर त्याची माती होत असते. निसर्गामध्ये त्याचं विलीनीकरण होत असते आणि जो आत्मा परमात्माकडून आलेला आहे तो परत त्या परमात्माकडे जात असतो. ज्याप्रमाणे सूर्याची किरणे परत सूर्याकडे जात असतात, त्याचप्रमाणे परमेश्वराकडून आलेला आत्मा परमेश्वराकडे परत जात असतो आणि निसर्गातून आलेलं शरीर ते निसर्गाची एकरूप होत असते. आणि या संपूर्ण गोष्टीची आठवण करून देत असताना परमेश्वर आपल्या सर्वांना या महान गोष्टीवरती मननचिंतन करण्यासाठी पाचारण करत आहोत की आपण कोण आहोत, परमेश्वर आपल्यासाठी कोण आहे आणि आपण आता काय केलं पाहिजे. आणि म्हणूनच या गोष्टीवरती खोलवर विचार करत असताना देऊळ माता आपल्या सर्वांना 40 दिवसाचा अवधी देत आहे, 40 दिवसाचा प्रवास देत आहे. या 40 दिवसामध्ये आपलं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी. आणि म्हणूनच आजच्या पहिल्या वाचनामध्ये प्रवक्ता किंवा संदेष्टा योएल लोकांना सांगत आहे की तुम्ही तुमचे बाह्य वस्त्र फाडून परमेश्वर किती प्रेम करतात हे दाखवण्याचा प्रयत्न करू नका. तर तुमचं हृदय फाडा, तुमचं जीवन बदलण्याचा प्रयत्न करा. हृदय फाडणे म्हणजे स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणे, वाईट सवय सोडून देणे. आणि म्हणून प्रवक्ता योएल सांगत आहे, जर तुम्ही खरोखरच पापांची क्षमा मागितली, खऱ्या अंतःकरणाने पश्चाताप केला, आपण कोण आहोत, आपला कालावधी किती आहे या भूतलावरती हे तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि परमेश्वरावर जर आपल्या जीवनाचा केंद्रबिंदू बनवून आपण परमेश्वरावरती प्रेम केलं तर नक्कीच आपल्या या मातीच्या पुतळ्याला अधिक मूल्य प्राप्त होणार आहे. आपला आत्मा त्या स्वर्गाकडे जाणार आहे. आणि म्हणूनच प्रवक्ता योएल आपल्याला सुंदर प्रकारे पश्चाताप करून आपल्या मनातील स्वार्थीपणाची भावना, आपल्या मनातील अहंकाराची भावना दूर ठेवून, पापाची भावना दूर ठेवून चांगलं जीवन जगण्यासाठी पाचारण करत आहे. तर आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे की सुंदर असा 3 महान मार्ग परमेश्वर आपल्याला दाखवत आहे. एक म्हणजे प्रार्थना, दुसरा मार्ग म्हणजे उपवास आणि तिसरा म्हणजे दानधर्म. ही तिन्ही गोष्टी यहुदी या परंपरेनुसार फार महत्वाचे होतात आणि प्रत्येक यहुदी व्यक्तीने या गोष्टी करणे अगत्याचे होते. परंतु प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे या सर्व गोष्टी तुम्ही एखाद्या कोणाला न कळता केलं तर त्याचं प्रतिफळ तुम्हाला लवकर मिळणार आहे. प्रार्थना ही तुम्ही दुसरा दाखवण्यासाठी करत नसतात, तर प्रार्थनेमुळे आपण संबंध किती घट्ट होईल आपल्या परमेश्वराचं ते महत्वाचे असतं. त्याहीपेक्षा जास्त आपण आपल्यामध्ये किती बदल घडून आणत असतो त्यासाठी प्रार्थना फार फायदेशीर ठरत असते. आणि म्हणूनच प्रार्थना आपण दुसऱ्याला दाखवण्याऐवजी परमेश्वराला प्लीज करण्यासाठी किंवा स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडून आणण्यासाठी आपण प्रार्थना केली पाहिजे. त्याचप्रमाणे दानधर्म आपण दुसऱ्यांना न दाखवण्यासाठी खरोखरच त्या व्यक्तीवरती किती प्रेम आहे किंवा स्वतःवर ते बदल घडून आणण्यासाठी आपण दानधर्म केला पाहिजे. आणि उपवासामुळे सुखच्या बाजूच्या व्यक्तीला न कळता आपण उपवास करत आहोत अशा प्रकारे तुम्ही उपवास केला पाहिजे. उपवास कुठला आहे? आपला वाईट शब्दाचा उपवास करणे, वाईट सवयीचा उपवास करणे. जेव्हा या सवयी आणि शब्द आपण सोडून देण्याचा प्रयत्न करत असतो तर तो खऱ्या अंतःकरणाने उपवास मानला जातो परमेश्वराच्या दृष्टीने. आणि म्हणूनच या 40 दिवसामध्ये ही क्रूसाची वाट चालत असताना, या उपवास काळामध्ये पदार्पण करत असताना परमेश्वर आपल्याला या प्रवक्ता योएलद्वारे स्वतःचं अंतःकरण फाडण्यासाठी पाचारण करत आहे, स्वतःचं आत्मपरीक्षण करण्यासाठी पाचारण करत आहे. आणि या सर्व गोष्टीमध्ये परमेश्वर आपल्याला एक सुवर्ण संधी देत आहे, ते म्हणजे पश्चाताप करून जो स्वर्गीय पिता आहे, प्रेमळ पिता आहे त्याच्याकडे वळण्यासाठी आणि नवीन जीवनावरती मार्गक्रमण करण्यासाठी.
आणि म्हणूनच ह्या राखीचा बुधवार आपल्याला आपण कोण आहोत याची आठवण करून देत आहेत. आपण इमॉर्टल नाहोत तर मॉर्टल आहोत, म्हणजेच आपण शेवटपर्यंत जिवंत राहणार नाहोत, तर कधी ना कधी आपल्या शरीराचा अंत असणार आहे, परंतु आत्मा मात्र जिवंत राहणार आहे. आणि म्हणूनच हे लक्षात ठेवून आपण परमेश्वराकडे येण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्याला आपला जीवनाचा केंद्रबिंदू बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या सर्व गोष्टी केल्या तर नक्कीच आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येणार आहे आणि त्याचा फायदा आपला नक्कीच भविष्यामध्ये होऊन आपण परमेश्वर कोण आहे याचा आपला जिवंत अनुभव येणार आहे. तर या राखीच्या बुधवारी परमेश्वराकडून आपण आपल्या पापांची क्षमा मागूया आणि चांगले जीवन जगण्यासाठी परमेश्वराकडून कृपा, शक्ती व सामर्थ्य मागूया. आमेन.